ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत ती म्हणजे मुंबईतल्या जोरदार पावसामुळे मोनोरेलची सेवा देखील आता ठप्प पडलेली आहे। चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान मोनोरेल बंद पडलेली आहे। संध्याकाळी 6:15च्या दरम्यान मोनोरेल्वे ठप्प पडलेली आहे। प्रवाशांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्काळ मदतीसाठी म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या 1916 या क्रमांकावर संपर्क साधला। त्याची दखल घेत मुंबई अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेतली आणि 3 स्नॉर्कल वाहनांच्या सहाय्यानं हे मदत कार्य सुरू केलेलं आहे। स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। स्वप्नील, मोनोरेलची सेवा सुद्धा आता तांत्रिक बिघाडामुळे ठप्प पडल्याचं समजतंय, काय अपडेट आहे या संदर्भातली? तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेल सुद्धा ठप्प झालेली आहे। गेल्या 1 तासापासून या मोनोरेलमध्ये खरं तर असंख्य प्रवासी हे अडकून पडले आहेत। अनेक प्रवासी हे भयभीत झालेले आहेत, कारण मोनोरेल या एकाच ठिकाणी बंद पडल्यानंतर तासाभराने आता लाईट सुद्धा बंद करण्यात आलेले आहेत आणि एकूण या ठिकाणी सफोकेशन प्रवाशांना जाणवू लागलेलं आहे। त्यामुळे मोनोरेल मधील प्रवासी हे भयभीत झालेले आहेत। त्यांना बचाव करण्यासाठी या ठिकाणी MMIDAचं पथक सुद्धा त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे। काही टेक्निकल सपोर्ट सुद्धा हा मोनोरेलच्या या सपोर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे एकूण जे MMIDA कडनं एक कारण देण्यात आलेलं आहे की काही कारणास्तव टेक्निकल सपोर्ट हा नादुरुस्त झाल्यामुळे या ठिकाणी ही मोनोरेल आहे ती एकाच ठिकाणी बंद पडली। मात्र काही माहिती मिळाल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी मदत कार्य जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। मात्र चेंबूर ते वडाळाची जी मोनोरेल सर्व्हिस आहे ती 1 लाईन वरून सुरू असल्याची माहिती ही MMIDA कडून देण्यात आली आहे। मात्र आता या मोनोरेल मध्ये खरं तर 2 मोनोरेल या ठिकाणी दिसतात आपल्यामध्ये आणि एका मोनोरेलची लाईट सुद्धा बंद झालेली आहे। त्याच्यामध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे। त्यामुळे या मोनोरेल मध्ये जे प्रवासी अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न हे बाहेरून करण्यात येत आहेत। अजिंक्यजी, स्वप्नील, किती प्रवासी होते या मोनोरेलमधनं प्रवास करत होते आणि सगळ्या प्रवाशांना आता खाली आणण्यात आलेलं आहे का अग्निशमन दलाकडनं? काय नेमकी त्याबद्दलची माहिती मिळते? नक्कीच या मोनोरेल मध्ये 100 पेक्षा जास्त प्रवासी असल्याची शक्यता आहे, कारण एकूणच जर बघितलं तर रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाल्यामुळे अनेकांनी मोनोरेलने प्रवास करण्याचा मार्ग निवडला होता। यामुळे मोनोरेलवरती आज भार जास्त पाहायला मिळाला। मात्र आता या मोनोरेलमध्ये 100 पेक्षा जास्त प्रवासी हे प्रवास करत असल्याची माहिती आहे आणि या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी मोनोरेलचा दरवाजा उघडून प्रयत्न करण्यात येतोय। मात्र दरवाजा उघडण्यात असमर्थता येत आहे, कारण जी टेक्निकल सपोर्ट जो वीज जी आहे ती वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे मोनोरेलमध्ये AC सुद्धा बंद झाले। त्यामुळे दरवाजा उघडण्यामध्ये तांत्रिक अडचण येते। या मोनोरेलचा जी काच आहे, मोठी विंडो आहे, ती तोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात येत आहे का अशा प्रमाणे सुद्धा चाचपणी जी आहे ती सुरू झालेली आहे। त्यामुळे या ठिकाणी तांत्रिक टीम सुद्धा टेक्निकल सपोर्ट देण्यासाठी MMIDAची टीम असेल, फायर ब्रिगेडची टीम असेल दाखल झालेली आहे। मोठी लॅडर सुद्धा त्या ठिकाणी नेण्यात आलेली आहे। त्यामुळे या संदर्भात आता प्रयत्न हे सुरूच आहेत। स्वप्नील, मात्र जे प्रवासी या मोनोरेलमध्ये अडकून पडलेले होते त्यांना खाली तर आणलं जाईलच, सगळ्यांची सुखरूप सुटका होईलच, पण नंतर त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचण्याच्या अनुषंगानं नेमकी काय सोय करण्यात आलेली आहे? नक्कीच हळूहळू या संदर्भातील सोय ही करण्यात येते। मात्र त्यांना त्या प्रवाशांना खाली आणण्यात आल्यानंतर त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी नेण्यासाठी MMIDA किंवा मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार प्रयत्न करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण सध्या हे प्रवासी भयभीत झालेले आहेत, त्यांच्यामध्ये भीती निर्माण झालेली आहे। काही प्रवाशांना अस्वस्थता जाणवू लागलेली आहे, त्यामुळे त्यांना रुग्णालयात सुद्धा नेण्याची फार गरज या ठिकाणी उद्भवू शकते। जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर नक्कीच यामध्ये पॅनिक होऊन काही प्रवासी हे जखमी होण्याची शक्यता, म्हणजे त्यांना पॅनिक अटॅक सुद्धा येऊ शकतो। त्यामुळे या सर्व प्रवाशांना शांत राहण्याचं आवाहन सुद्धा करण्यात येत आहे। मात्र एकूणच इलेक्ट्रिसिटी सुद्धा बंद झाल्यामुळे आणि AC बंद झाल्यानंतर खरं तर अस्वस्थ गेली आहे। त्यामुळे यामध्ये प्रवासी हे आता फार भयभीत झाले आहेत। त्यांना टेक्निकल सपोर्ट सुद्धा हा बाहेरून खरं तर MMIDAचे कर्मचारी आणि फायर ब्रिगेडचे कर्मचारी यांच्याकडून देण्यात येतोय। बरं स्वप्नील, मोनोरेल प्रशासनानं या संदर्भात काही प्रतिक्रिया दिलेली आहे का? काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे या सगळ्याच्या बाबतीत? मोनोरेल प्रशासनाकडून MMIDA कडून सुद्धा एक या ठिकाणी प्रतिक्रिया समोर आलेली आहे। म्हैसूर कॉलनी स्टेशन इथे काही तांत्रिक बिघाडामुळे पॉवर सप्लाय बंद झाल्यामुळे हे मोनोरेल जे आहे ती बंद पडलेली आहे। एक MMIDAची टीम आम्ही तात्काळ त्या ठिकाणी तैनात केलेली आहे। मात्र काही कारणास्तव या
मोनोरेलमधून प्रवाशांना बाहेर काढण्यास असमर्थता येत असल्यामुळे इतर जी कार्य आहेत ते निवडले जात आहेत. मात्र पुढील जे चेंबूर ते एकूण बघितलं तर सायन जाणारी जी एक मार्गिका आहे त्या एक मार्गिकेकडे वडाळा ते चेंबूरचं एक मार्गिका खुली आहे, ती सुरळीत सुरू आहे. अशा प्रकारचं स्पष्टीकरण जे आहे ते MMRDA कडून देण्यात आलेलं आहे. आणि आता जी मोनोरेल बंद पडलेली आहे ती तात्काळ तिच्या सुरू करण्यात येईल असं सुद्धा सांगितलं जात आहे. अंदाजे किती वेळ लागेल यासाठी काही त्याबद्दलची प्राथमिक माहिती मिळते? स्वप्नील, मोनोरेल प्रशासनानं सांगितलंय त्याबद्दल काही, की पूर्ववत ही सेवा नेमकी कधीपर्यंत होऊ शकेल? नक्कीच या संदर्भात अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाहीये. मात्र जसे प्रवाशांना खाली आणण्यात येईल, रेस्क्यू करण्यात येईल आणि एकही प्रवासी हा या मोनोरेल मधून खाली जेव्हा आणला जाईल त्यामुळे त्यानंतर खरं तर एक टेक्निकल सपोर्ट टीम जी आहे या मोनोरेल मध्ये दाखल होईल. या मोनोरेल मध्ये नक्की काय टेक्निकल बिघाड झालाय, तांत्रिक बिघाड झालाय तो शोधून खरं तर मोनोरेलला या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कारशेड मध्ये नेण्यात येईल आणि त्या ठिकाणी मोनोरेल वरती एकूणच तांत्रिक बिघाड कोणता आहे या संदर्भातील कारण मीमांसा होईल. मात्र जेव्हा प्रवाशांना रेस्क्यू करण्यात येईल आणि रेस्क्यू केल्यानंतर खरं तर मोनोरेल जी आहे ती त्या ठिकाणून काढण्यात येईल, त्यानंतर ती लाईन जी आहे ती सुरळीत सुरू होईल अशा प्रकारची एकंदरीत या ठिकाणी माहिती मिळते. ठीक आहे स्वप्नील, असेच सोबत राहा. आपण प्रेक्षकांना ही दृश्य दाखवूया. चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान ही मोनोरेल बंद पडलेली होती. संध्याकाळी 6:15 दरम्यानची घटना आहे. 50 मिनिटं होऊन गेलेली आहेत. हे सगळे प्रवासी तांत्रिक बिघाडामुळे जी ही मोनोरेल ठप्प पडली, हे सगळे प्रवासी 100च्या आसपास प्रवासी या मोनोरेलमधनं प्रवास करत होते. अक्षरशः घामेघूम ते झाले, कारण तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेल मधला जो AC होता तो सुद्धा बंद पडला आणि त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागलं. सध्या या अडकून पडलेल्या मोनोरेल मधल्या प्रवाशांची सुटका केली जाते. त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहे. प्रवाशांचे मोठे हाल या सगळ्या प्रवासादरम्यान झाल्याचं पाहायला मिळत आहे. आपण ही दृश्य पाहतो सध्या स्क्रीनवर. अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा तिथे घटनास्थळी दाखल झालेल्या होत्या आणि या प्रवाशांना सुखरूपपणे खाली आणलं जात आहे. मोनोरेल प्रशासनाची एक टीम सुद्धा आहे त्या ठिकाणी. तांत्रिक बिघाड जो झालाय तो तांत्रिक बिघाड नेमका कशामुळे झाला, काय नेमकी त्यामागची कारणं होती, ती कारणं शोधून तो बिघाड दुरुस्त करून मोनोरेलची ही सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सध्या केले जात आहेत. संध्याकाळी 6:15च्या दरम्यान हा सगळा प्रकार घडल्याचं आता समोर आलेलं आहे. या अनुषंगानं आता पुढची नेमकी काय पावलं उचलली जातात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. मुंबईतल्या पावसाचा फटका मोनोरेलच्या सेवेला देखील बसल्याचं आपण पाहतो आहोत. चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान संध्याकाळी 6:15च्या दरम्यान मोनो रेल्वेची जी सेवा आहे ती ठप्प पडलेली होती. तांत्रिक बिघाड झाल्याचं सांगितलं गेलेलं होतं. मात्र या मोनोरेलमधनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे या सगळ्या तांत्रिक बिघाडामुळे अतोनात हाल झाल्याचंही दिसलं. अग्निशमन दलाला तातडीनं पाचारण करण्यात आलेलं होतं. अग्निशमन दलाची पथकं जे आहेत त्या ठिकाणी दाखल झालेली आहेत. अग्निशमन दलाची वाहनं सुद्धा दाखल झाली. आपण पाहतो दृश्यांमध्ये रेस्क्यू ऑपरेशन तातडीनं आता सुरू केलं जात आहे, कारण 50 ते 55 मिनिटं हे सगळे प्रवासी मोनोरेलमध्ये अडकून पडलेले होते. त्यात तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेलमधला जो AC आहे तो सुद्धा बंद पडलेला होता. त्यामुळे हे सगळे प्रवासी घामेघूम झालेले आहेत. महिला प्रवासी देखील यामध्ये आहेत आणि तात्काळ त्यांची सुटका करण्याच्या अनुषंगाने आता प्रयत्न केले जात आहेत. मोनोरेलचे जे दरवाजे आहेत ते सुद्धा तांत्रिक बिघाडामुळे उघडले जात नव्हते. त्यामुळे मोनोरेलची जी काच आहे ती काच तोडून दरवाजे उघडण्याचे प्रयत्न सध्या केले जात आहेत. चेंबूर भक्ती पार्क दरम्यान ही मोनोरेल बंद पडलेली आहे आणि या मोनोरेलमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांचं सध्या रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवान तातडीनं बचाव कार्याला लागलेले होते. हे रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरूच आहे. अंदाजे 100 प्रवासी या मोनोरेलमधनं प्रवास करत असल्याची माहिती मिळालेली आहे. मुंबईतल्या
कालच्या आणि आजच्या जोरदार पावसाचा फटका लोकल रेल्वेला याआधीच बसलेला होता. रस्ते वाहतुकीवर देखील याचा मोठा परिणाम जाणवलेला होता. मात्र आता मोनोरेलची जी सेवा आहे ती सुद्धा तांत्रिक बिघाडामुळे, तांत्रिक अडचणींमुळे बंद झाल्याचं समजतंय. संध्याकाळी 6:15च्या दरम्यान चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान ही मोनोरेल तांत्रिक बिघाडामुळे बंद पडलेली होती. सध्या या मोनोरेलमधल्या प्रवाशांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहेतच. स्वप्नील, मोनोची काच तोडून लोकांना बाहेर काढलं जात असल्याचं समजतंय, कारण दरवाजे उघडत नाहीये तांत्रिक बिघाडामुळे आणि लोकांना बाहेर काढणं सुद्धा तातडीनं गरजेचं आहे. या अनुषंगानं सध्या जे काही प्रयत्न शक्य आहेत ते केले जात असल्याची माहिती मिळते. स्वप्नील, काय सांगता येईल याबद्दल? नक्कीच शर्थीचे प्रयत्न करून लवकरात लवकर प्रवाशांना बाहेर काढणं हाच एक मार्ग खरं तर बचाव पथकाकडे आहे. कारण आतमध्ये सफोकेशन होत आहे, एसी सुद्धा बंद आहे. त्यामुळे असंख्य प्रवासी हे अडकलेले आहेत आणि एकूण श्वासोश्वास घेण्यासाठी अडथळा निर्माण होतोय. त्यामुळे लवकरात लवकर या प्रवाशांना बाहेर काढणं हाच एक पर्याय आहे. याचमुळे खरं तर मोनोरेलमध्ये वीज पुरवठा नसल्यामुळे दरवाजे उघडू शकत नाहीये. यामुळे कुठेतरी काच तोडून त्या प्रवाशांना बाहेर काढणं आणि त्यांना ऑक्सिजन मिळवून देणं हाच एक मोठा पर्याय जो आहे तो बचाव पथकासमोर होता. यामुळे काच तोडून जे आहे ते रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे. भयभीत झालेले लोक आहेत त्या अनुषंगाने लवकरात लवकर मदत देणं गरजेचं होतं. याचा एक म्हणून एकच पर्याय म्हणून हे काच तोडण्याचा पर्याय कुठेतरी स्वीकारला असं या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि लवकरात लवकर एका लॅडरने खरं तर आणखी एक लॅडरची या ठिकाणी गरज आहे. मात्र एका लॅडर मधून या सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी आता प्रयत्न केले जात आहेत. स्वप्नील, नेमका किती वेळ लागेल या सगळ्या रेस्क्यू ऑपरेशनला, काही माहिती मिळते का? आणि आतापर्यंत किती प्रवाशांना सुखरूपपणे खाली आणलं गेलेलं आहे त्याबद्दलची काय माहिती मिळते? नक्कीच आणखी काही तासभर हे ऑपरेशन जे आहे ते सुरू राहण्याची शक्यता आहे. कारण एकूण 4 डब्यांमध्ये हे प्रवासी आहेत आणि ज्याप्रमाणे मी उल्लेख केला की रस्ते वाहतूक असेल किंवा रेल्वे वाहतूक असेल ठप्प झाल्यामुळे अनेक जण मोनोरेलकडे वळले होते आणि मोनोरेल सुद्धा भरून या ठिकाणी जात होत्या. आणि याच दरम्यान संध्याकाळच्या दरम्यान जो आहे तो हा प्रकार घडलेला आहे. संध्याकाळच्या दरम्यान अनेक कर्मचारी हे आपापल्या घरी निघाले होते आणि यामुळे गर्दी जी होती या मोनोरेलमध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय. आज आपण काही व्हिडिओ सुद्धा पाहिले तर त्यामध्ये अनेक प्रवासी हे भीत असल्याचं सुद्धा पाहायला मिळतं. काहींना श्वास घेणं सुद्धा अडथळा होतो. त्यामुळे 1 तासभराच्या वेळामध्ये या सर्व प्रवाशांना मोनोरेल मधून बाहेर काढण्यात येऊ शकतं अशी एकंदरीत प्राथमिक माहिती या ठिकाणी मिळते. ठीक आहे स्वप्नील, असेच सोबत राहा. आपण पुन्हा एकदा या संदर्भातली माहिती तुमच्याकडनं जाणून घेऊया. प्रेक्षकांना आपण दृश्य दाखवूया कशा पद्धतीनं मुंबईतलं हे रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहे. चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान मोनोरेल बंद पडलेली आहे. तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेल बंद पडल्याचं समजतंय आणि या मोनोरेलमध्ये जे प्रवासी प्रवास करत होते ते सध्या अडकून पडलेले आहेत. त्यांना या मोनोरेलमधनं बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या केले जात आहेत. अग्निशमन दलाचे जवान स्वतः घटनास्थळी दाखल असून आपल्या वाहनामधल्या मोठ्या लॅडरच्या माध्यमातून या प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न होत आहेत. तांत्रिक बिघाड आणि वीज पुरवठा बंद झाल्यामुळं या मोनोरेलचे दरवाजे उघडत नाहीयेत. हे स्वयंचलित दरवाजे असतात खरं तर, पण हे दरवाजे बंद आहेत आणि त्यामुळं आतमध्ये जे प्रवासी आहेत ते घामेघूम झालेत. 50 ते 55 मिनिटांपासून या प्रवाशांना मदत पुरवली जाते आणि सध्या यापैकी काही प्रवाशांना मोनोरेलच्या बाहेर काढलं गेल्याची देखील माहिती मिळते. रुग्णवाहिका देखील सज्ज ठेवल्या गेलेल्या आहेत. प्रशासकीय यंत्रणा सुद्धा त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि या मोनोरेलमधनं प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या अग्निशमन दलाच्या जवानांच्या माध्यमातून केले जात आहेत. संध्याकाळी 6:15च्या दरम्यान मोनो रेल्वेची ही सेवा ठप्प पडलेली होती. याला कारण होतं मोनोरेल मधला तांत्रिक बिघाड, वीज पुरवठा खंडित होणं. मुंबईतल्या या जोरदार पावसाचा फटका आता मोनोरेल सेवेला देखील बसल्याचं पाहायला मिळत आहे.
अग्निशमन दलाच्या जवानांकडनं सध्या या मोनोरेलमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आता नेमकं कधीपर्यंत हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन सुरू असेल याबद्दलची खात्री जी आहे ती आतापर्यंत दिली जात नाहीये. अविनाश देगसकर आपले प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत सध्या. अविनाश, रेस्क्यू ऑपरेशन सध्या नेमकं कशा पद्धतीनं सुरू आहे, काय नेमकी त्याबद्दलची माहिती मिळते? अजिंक्य, आज दिवसभरात पावसाने मुंबईला झोडपून काढलेले आणि त्यात अचानक संध्याकाळी ही मोनोरेल बंद पडलेल्याची माहिती आलेली. अंदाजे 1 तासभर झाला ही चेंबूर ते भक्तिबार दरम्यान ही तांत्रिक बिघाडामुळे बंद रेल्वे मोनोरेल बंद पडलेली आहेत आणि प्रवाशांचे अक्षरशः हाल झालेले आहेत. पण मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाचं मदत कार्य तिकडे चालू झालेलं आहे आणि महत्वाचं मध्ये ही मोनोरेल तिकडे थांबलेली आहे. तिकडे कुठेही जमिनीवर उतरण्यासाठी कुठल्या शिडीचा उपयोग नाहीये किंवा कुठला प्लॅटफॉर्म नाहीये, त्यामुळे रेस्क्यू करताना अडचण येते. स्वतः मुंबई फायर ब्रिगेडची टीम तिकडे पोहोचलेली आहे. जगात जिचं नाव आहे अशी मुंबई फायर ब्रिगेडची टीम तिकडे आहे. यासाठी प्रामुख्याने म्हणजे तुम्हाला तिकडे हायड्रोलिक शिडीचाच वापर केला जातो आणि त्यानंतर तिकडे फायर ब्रिगेडची तिकडे टीम पोहोचलेली आहे. फायर ब्रिगेडची टीम तिकडे प्रामुख्याने हायड्रोलिक शिडीचा वापर करून प्रत्येकाला रेस्क्यू करण्यासाठी खाली उतरण्यासाठी प्रयत्न चालू झालेला आहे. हे दरवाजे आहेत ते आतून जेव्हाही ट्रॅकवर प्लॅटफॉर्म असतात तेव्हाच हे आतून इमर्जन्सी डोर ओपन केले जातात. मेट्रो असू दे किंवा मोनोरेल असू देत, दोन्हीकडे सिच्युएशन एकच असते. हे रनिंग सिच्युएशन मध्ये असताना किंवा कुठेही मध्यंतरी अडकलेली असताना हे इमर्जन्सी गेट ओपन केले जात नाहीत किंवा होत नाहीत. त्यावेळेला फायर ब्रिगेडची टीम किंवा जी रेस्क्यू टीम तिकडे पोहोचलेली असते तिकडे हायड्रोलिक शिडीची आणि वरती जाते, त्या दरवाज्यावर जाते आणि दरवाजेला हायड्रोलिक कटर असतात, कटर किंवा प्रेशर असतो, त्याने ते दरवाजे इमर्जन्सीमध्ये बाहेरून ओपन केले जातात. महत्वाचं म्हणजे सगळे सफोकेशन मध्ये अडकलेले आहेत, एसी बंद पडलेला त्याची माहिती मिळाली. त्यामुळे आतमध्ये तुम्हाला रेस्क्यू करताना मोठा त्रास होऊ शकतो. आत लोकांचे प्रवाशांचे प्रामुख्याने हाल होतात कारण दरवाजे बंद आहेत, एसी चालू नाही आहेत, आतून कुठेही हवा खेळती राहत नाही. यासाठी यांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी फायर ब्रिगेडची टीम तयार झालेली आहे आणि त्यांना रेस्क्यू हायड्रोलिक सिटीच्या मदतीने खाली उतरण्यासाठी प्रयत्न केलेले जातात. त्यासोबतच फायर ब्रिगेडच्या कॉलने त्याला आजूबाजूचे जे हॉस्पिटल्स आहेत त्यांना इमर्जन्सी राहण्यासाठी प्रयत्न केलेला, कारण सफोकेशनचा त्रास महत्वाचा असतो. सफोकेशन मध्ये कोणालाही गुदमरून त्यांना त्रास होऊ शकतो किंवा इतर व्याधी होऊ शकतात. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये कसं पोहोचवता येईल यासाठी फायर ब्रिगेडच्या स्वतः हॉस्पिटल तिकडे अँब्युलन्स पोहोचलेले आहेत. आणि त्यासोबत अधिक मदतीसाठी अधिक माहितीसाठी फायर ब्रिगेडच्या टीम तिकडे मोठ्या प्रमाणावर पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. अंदाजे आज जरी लवकर सोडण्यात आलं असेल किंवा आज जरी सुट्टी घोषित केली असली तरी मुंबईकरांना तिकडे ह्या मोनोरेलमध्ये अंदाजे 200 ते 300 प्रवासी त्यात असू शकतात अशी माहिती मिळते. आणि हायड्रोलिक शिडी या हवेच्या जेव्हा जोरदार हवा असते किंवा पावसाळ्याच्या वेळेला त्यालाही नियंत्रित ठेवत फायर ब्रिगेडचे जे कर्मचारी असतात त्याला प्रत्येकाला रेस्क्यू करत खाली उतरवण्याचा प्रयत्न करतात. थोडा उशीर लागेल त्याला पर्याय नसतो कारण हवेचा झोत असतो तो सांभाळून ही हायड्रोलिक सिटी काम करत असते आणि त्या सिटीच्या सहाय्याने प्रत्येकाला खाली उतरवण्याचे प्रयत्न चालू झालेले आहेत. प्रश्न एवढाच राहिला की आतमध्ये जे सफोकेशन मध्ये त्रासलेली लोक आहेत त्यांना तेवढा थोडा त्रास सहन सध्या तरी करावा लागेल असं वाटतं, पण प्रत्येकाला ही मुंबई फायर ब्रिगेडची टीम खाली उतरवण्याचा प्रयत्न करते. अजिंक्य, अविनाश, आणि या सगळ्याला आणखी नेमका किती वेळ लागू शकतो आणि आतापर्यंत किती प्रवाशांना सुखरूपपणे खाली आणण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आलेलं आहे? काही आकडेवारी या संदर्भातली समजतीये का? काही ठोस माहिती समजू शकलेली आहे का? आतापर्यंत जी माहिती आली त्या माहितीनुसार अंदाजे 30 ते 40 लोकांना प्रवाशांना या ट्रेनमधनं खाली उतरण्यासाठी प्रयत्न चालू केलेले आहेत आणि त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्येही नेण्यात आले अशी माहिती मिळते. पण प्रवाशांची संख्या पाहता याला अजून एक तासभर लागू शकतो आणि त्यानंतरच त्या लोकांना रेस्क्यू केल्यानंतरच रेस्क्यू करण्यासाठीच मोठ्या प्रमाणात फायर ब्रिगेडच्या गाड्या तिकडे दाखल झालेल्या आहेत. प्रवासी संख्या जास्त असल्या कारणाने जे व्हिज्युअल्स मध्ये दिसतात उभे स्टँडिंग प्रवासी आहेत किंवा जे प्रवास करणारे प्रवासी होते त्यांना रेस्क्यू करण्यासाठी अंदाजे 1 ते 1.5 तास अजून लागू शकतो ही माहिती आपल्या हाती आली. अविनाश, सध्या प्रशासनाच्या वतीने या संदर्भातले काही अपडेट्स देण्यात आलेले आहेत, कारण साधारणतः किती प्रवासी मोनोरेलमध्ये अडकलेले होते आणि किती जणांना आतापर्यंत बाहेर काढण्यात यश आलेलं आहे?
अंदाजे ह्या मोनोरेलची कॅपॅसिटी आहे त्या अंदाजाने 301 प्रवासी त्यात प्रवास करू शकतात अशी माहिती आहे आणि त्यातील अंदाजे 30 ते 40 जण प्रवासी आहेत त्यांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे. फायर ब्रिगेडची टीम आहे तिकडे घटनास्थळी दाखल झालेली आहे. हायड्रोलिक सिटीचा वापर करते. हायड्रोलिक कटर त्यांनी आणलेले आहेत आणि सोबतच हवेचा झोत किंवा पाऊस थांबवून यांना रेस्क्यू करण्याचं मोठं आव्हान असतं. काचेचा एक इमर्जन्सी ब्रेक दरवाजा असतो किंवा एक काच असते ती ब्रेक करण्यात आलेली आहे किंवा ती बाजूला काढण्यात आलेली आहे आणि त्याच्या साह्याने त्यांना रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करतात. फायर ब्रिगेडची टीम आहे ते हायड्रोलिक सिटीच्या जाऊन ती अगदी मोनोरेलच्या जवळ घेऊन गेलेली आहे आणि प्रत्येकाला एक एक रेस्क्यू करून खाली उतरवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. अविनाश, खरं तर मुंबईसाठी मोनोरेल हा एक महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे आणि अचानक वीज पुरवठा